तुकोबराय विनंती करताय गरुडाला, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई. पुन्हा पुन्हा गरुडाच्या समोर आपल्या अंतकरणातील असणारा भाव तुकोबराय प्रगट करतायत. पुन्हा पुन्हा व्याकुळ झालेले आहे, त्या भगवंताच्या असणाऱ्या भेटीसाठी व्याकुळ झालेले आहे मायबाप. पुन्हा पुन्हा गरुडाला विनंती करतायत आणि गरुडाला विनंती तुकोबराय काय करतायत ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. वेगियाना वातो हरी, 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 वेगियाना वातो हरी. माझ्या दिना ते उतारी, माझ्या दिना ते उतारी. वेगियाना वातो हरी, वेगियाना वातो हरी. माझ्या दिना ते उतारी, माझ्या दिना ते उतारी. रखुमाये विठोबा सन्मान्य बाबासाहेब हौशीराम गुंदा, बाळासाहेब निवृत्ती गुंदा, राहुल भाऊराव गुंदा आणि तांबे मॅडम यांचा सुपुत्र भैया नवले आणि बाळासाहेब शंकर गुंदा, हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंदा यांना विनंती आहे आपण आदरणीय महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यावं.
वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी. तुकोबाराय गरुडाच्या चरणारविंदावरती विनंती करतायत, वेगी आनावा तो हरी. आणि माझ्यासारख्या दिनाचा काय करा, उद्धार करा. दीन म्हणजे कोण? ज्याच्या ठिकाणी दीनता आहे, भगवत दर्शनाची अंतकरणामध्ये असणारी लालसा, जिज्ञासा, त्याला म्हटलं जातं दीन. वेगी आनावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. आणि मग गरुडानं जगद्गुरु तुकोबांना सांगितलं, खऱ्या अर्थानं भगवंताला आणण्यासाठी मी समर्थ आहे, पण भगवंताच्या चरणाची सेवा कोण करतात? लक्ष्मी माता करतात. बरं, समुद्र मंथन ज्या वेळेला झालं, दुर्वासा ऋषींनी शाप दिला आणि सर्व आसारी इंद्राची संपत्ती आता रसातळाला गेली. आणि असं समुद्र मंथन सुरू असताना त्याच्यातून 14 प्रकारचे रत्न बाहेर निघाले. आणि बरोबर दीपावलीच्या दिवशी महालक्ष्मी मातेचं काय झालं? प्राकट्य झालं. कोणाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकावी? सर्वांकडे पाहत होती. दुर्वासा ऋषींकडे पाहिलं, म्हणे फार क्रोधिष्ट आहे. भगवान सदाशिवांकडे पाहिलं, म्हणे हे आसारे तपोनिधी आहे. ब्रह्मदेवाकडे पाहिलं, म्हणे हे आसार सृष्टीची निर्मिती करण्यासाठी व्यस्त आहे. मग याचा त्याचा स्वीकार करण्यापेक्षा भगवान नारायण एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते. बरं, आणि मग लक्ष्मी माता तिकडे गेल्या आणि त्या भगवान नारायणाचं सौंदर्य पाहिलं महाराज. विष्णू मूर्ती चतुर्भुज, शंख चक्र हाती, गदा पद्म वनमाला, शोभती गायी गोपाळ. त्या भगवंताला पाहिलं आणि लक्ष्मी माता भगवंताला विनंती करतायत, माझा स्वीकार करा. त्या जगाच्या नायकानं सांगितलं, सदैव माझ्या चरणाची सेवा करावी लागेल. लक्ष्मी मातेनं सांगितलं, सदैव तुमच्या चरणाची सेवा करेल. आणि तेव्हापासून लक्ष्मी माता त्या नारायणाच्या चरणाची सेवा करतायत. गरुडानं सांगितलं, मी भगवंताला आणू शकतो, पण भगवंताचे पाय जर कोणाच्या जवळ आहे, पाय लक्ष्मीच्या हाती, आपण काय करा? तिसी यावे काकुलती. त्या लक्ष्मी मातेला काकुलती या. आणि अशा लक्ष्मी मातेला काकुलती येत असताना तुकोबारा तिचं स्तवन करू लागले. बरं, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुदुते, भगवती हे शतिशत कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक मर्दिनी शैलसुते, रम्यक मर्दिनी शैलसुते, रम्यक मर्दिनी शैलसुते. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुदुते, भगवती हे शतिशत कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक मर्दिनी शैलसुते, रम्यक मर्दिनी शैलसुते, रम्यक मर्दिनी. तरी सुद्धा भगवंत येत नाही. आणि मग गरुडानं सांगितलं, भगवंत ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं विराजमान आहे तो आसारा शेष आहे. बरं,
अशा शेषाच्या चरणारविंदावरती काय करा, प्रार्थना करा. आजचा दिवस आसारा शेषाला प्रार्थना करणाराच आहे महाराज. आज प्रत्यक्षामध्ये आसाऱ्या नागपंचमी आहे. बरं, नागपंचमी आहे. आणि आजच्या दिवशी त्या शेषाला म्हणजे भगवान नागदेवतेला आपण काय केलं पाहिजे, विनंती केली पाहिजे महाराज. आज केलं ना आपण. आज मातृशक्ती वारुळाच्या पूजनासाठी गेले महाराज, गेले ना सर्व मातृशक्ती ज्यांनी वारुळाचं पूजन केलं. अरे नागदेवता म्हणजे प्रत्यक्षामध्ये भगवान सदाशिवांचा सारा स्वरूप आहे. आणि त्याचं काय करतो आपण, पूजन करतो. त्या नागदेवतेला आपण आज काय केली पाहिजे, विनंती केली पाहिजे. मला सुद्धा भगवंत काय झाला पाहिजे, प्राप्त झाला पाहिजे. आजच्या दिवसाच्या काय विशेष घटना आहे. बरं, आजच्या दिवशी आणखीन काय घडलं ऐका. वेळ माझी त्या ठिकाणी संपलेली आहे महाराज. फक्त 5 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत. आजच्या दिवसाची आणखीन आसारा त्या ठिकाणी घटना आहे महाराज. काय घटना आहे, जगाच्या नायकाला भागवतामध्ये आसार हा प्रसंग फार दिव्य आहे. बरं, आजच्या दिवशी घडलेला हा प्रसंग आहे. सर्वजण ऐका. काय झाला प्रसंग, एक गोपाळ आता धावत धावत आला आणि तो गोपाळ भगवंताला म्हणू लागला, कन्हैया अरे त्या यमुनेच्या डोहामध्ये गोमातेने पाणी प्राशन केलं आणि ते पाणी प्राशन केल्याबरोबर गोमाता तडफडून मृत्युमुखी पडल्या. जगाच्या नायकाचं गोमातेवरती फार प्रेम आहे महाराज. याला आवडतात गोमाता, त्याच्यामध्ये गो शब्द आहे. याला आवडतात गोपाल, त्याच्यामध्ये गो शब्द आहे. याला प्यायला आवडतं गोरस, त्याच्यामध्ये गो शब्द आहे. अरे हा आसारा त्या ठिकाणी ज्यानं आपल्या करंगळीवर जो धारण केला तो आसारा त्या ठिकाणी गोवर्धन, त्याच्यामध्ये सुद्धा गो शब्द आहे. आणि गोमातेला पाठीमागं घेऊन येत असताना जो मुहूर्त होता तो गोरज मुहूर्त, त्याच्यामध्ये सुद्धा गो शब्द आहे. बरं, जगाच्या नायकाला गोमाता फार प्रिय आहे महाराज. गोमाता आपण कसाबाला विकू नका. बरं मायबाप, कसाबाला विकू नका. गोमाता आपल्या मालकावरती फार प्रेम करते. मध्यंतरी एक असा प्रसंग घडला. मध्यरात्री मालक उठलेले असताना त्या मालकावरती ज्या वेळेला वाघानं हल्ला केला आणि त्या गोमातेनं पाहिलं, महाराज माझा मालक आता संकटामध्ये आहे. आणि अशा गोमातेला मजबूत साखळीनं बांधलेलं होतं आणि स्वतःच्या मालकाला संकटातून सोडवण्यासाठी ती गोमाता धडपडत होती. एवढं तिनं त्या साखळी तोडण्यासाठी जोर लावला, एवढा जोर लावला का ती साखळी तिनं तोडलीच महाराज. आणि साखळी तोडून जशी धावर गेली तसं पायाच्या माध्यमातून, शिंगाच्या माध्यमातून त्या वाघावरती प्रहार केला. मालक जखमी झाले पण मालक वाचले होते. सगळ्या गावामध्ये गोमातेची वाहवा चालली होती. गोमातेनं मालकाला वाचवलं, गोमातेनं मालकाला वाचवलं. पण प्रसंग असा घडला, त्या गोमातेनं अन्न पाणी घेणं सोडलं. चांगल्या प्रतीचे डॉक्टर उपस्थित होते. ते गोमातेला अन्न पाणी घेण्यासाठी आता तिला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे उपचार करून सुद्धा ती आता अन्न पाणी घेत नव्हती महाराज. आणि तिसऱ्या दिवशी गोमातेचा मृत्यू झाला. बरं, सर्वजण विचार करायला लागले का गोमातेचा मृत्यू झाला. मालक धाय मोकलून रडत होता. आणि अशा गोमातेचा मृत्यू होण्याचं कारण त्या डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे साखळी एवढी मजबूत होती, ती तोडत असताना तिच्या पोटातील आतडे तुटले गेले, म्हणून आम्ही तिला वाचू शकलो नाही महाराज. एवढी गोमाता आपल्या मालकावरती प्रेम करते. अशी गोमाता कसाबाला विकू नका. बरं, ते गाडगे बाबा सर्वांना सांगायचे, माय बापा हो, ज्याला चांगलं जीवन जगायचं त्यानं 2 सूत्र लक्षात ठेवा. एक गोठ्यामधली गाई सांभाळा आणि दुसरी घरामधली आई सांभाळा, झाला त्याचा परमार्थ. बाबा सर्वांना सांगायचे. बरं, अशी गोमाता संकटामध्ये आहे. ज्या वेळेला जगाच्या नायकाला समजलं, जगाच्या नायकाला माहिती होतं त्या आसारा डोहामध्ये कालिया नावाचा महासर्प आहे. आणि तो कालिया जोपर्यंत त्या डोहातून बाजूला जात नाही तोपर्यंत हा आसारा डोह स्वच्छ होत नाही. दुसऱ्या दिवशी जगाच्या नायकानं त्याच डोहाच्या किनाऱ्यावरती डाव मांडला महाराज. असा डाव रंगामध्ये आला होता आणि जगाच्या नायकानं असा चेंडू तडकवला आणि तो चेंडू यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडला. सगळे सवंगडी म्हणले, आता चेंडू तू काढायचा. बरं, याला जायचंच होतं. कळंबाच्या वृक्षावरती गेला आणि त्या वृक्षावरून त्यानं यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली महाराज. आणि असा जगाचा नायक डोहामध्ये गेला. कालिया महासर्प झोपलेला आहे. जगाचा नायक आता कालियाला उठवण्याचा प्रयत्न करणार. इतक्यामध्ये कालियाच्या आसारा पत्न्या त्या ठिकाणी म्हणू लागल्या, त्यांना जाग करू नका, ते फार क्रोधिष्ट आहे. भगवंत म्हणले, त्यांचा क्रोध घालवण्यासाठीच मी आलो. बरं, आणि अशा जगाच्या नायकानं कालियाची शेपटी पकडली महाराज. कालिया जागा झाला आणि भगवंतावरती आक्रमण करू लागला. 108 फणा त्याला आहेत. बरं, 108 फणा होत्या. आणि अशा 108 फणा हा कालिया भगवंतावरती ज्यावेळेला आक्रमण करू लागला, जगाच्या नायकानं सुद्धा 108 रूप धारण केले महाराज. आणि अशा जगाच्या नायकानं त्या कालियाचा जबडा पकडला आणि असा जबडा पकडून त्या ठिकाणी असा ताण दिला. वर्णन केलं नाथांनी, कालियाचा फाडोनी जबडा, जबडा फाडोनी काढिलेल्या दाढा, गोपाळ सगळे जवळी असता, उपवनी खेळे कसा,
पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 हरिता चेंडू पाण्यात गेला कसा अरे हरिता चेंडू पाण्यात गेला कसा हरिता चेंडू पाण्यात गेला कसा हरिता चेंडू पाण्यात गेला कसा भगवंतानं त्याचा दबडा फाडला आणि तो कालिया रक्त ओकू लागला आणि रक्त ओकू लागल्यानंतर कालिया भगवंताच्या चरणारविंदावरती आता प्रणिपात करतोय देवा मी तुम्हाला शरण आलो मला वाचवा मला वाचवा भगवंत शरण आलेला अभय देतो महाराज काय भीती आहे तुला कालियानं सांगितलं मला फक्त एकच भीती आहे गरुडाची भीती आहे बरं गरुडाची भीती आहे तो गरुड मला खाण्यासाठी टपलेला आहे भगवंतानं सांगितलं काळजी करू नको मी तुझ्या मस्तकावरती उभा राहतो माझे चरणचिन्ह ज्या वेळेला तुझ्या मस्तकावरती त्या गरुडाला दिसतील तुला मारण्यासाठी येणारा गरुड तुला नमस्कार करून निघून जाईल आणि आता जगाता नायक त्या कालियाच्या फणावरती उभा राहिला आणि हा नटधारी आहे मायबाप त्या कालियाच्या फणावर उभा राहून जगाता नायक नाचू लागला फार सुंदर नाचतो बरं त्याच्या नृत्याचं वर्णन सूरदास महाराजांनी केलं महाराज हो तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी जय हो हे धिम 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 तना नाधी धिम तना नाधी धिम तना नाधी धिम 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 तना नाधी धिम नाधिधिम वेद ब्रह्मचारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी समाधि भूल गए ऋषि मुनि नारी धिम 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 तना नाधि धिम तना नाधि धिम तना नाधि धिम तना ना 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 नाधि धिम 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 तना नाधि धिम धिमक धिमक धिम तना नाधि धिम त्यांच्यासाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा मारा हे धिम 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 तना नाधि धिम तना नाधि धिम तना नाधि धिम 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 तना नाधि धिम 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 तना नाधि वेद ब्रह्मचारी तांडव गती मुंडन पर नाच हो तांडव गती मुंडन नाचत गिरधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी नाचत गिरधारी कालिया मर्दन भगवान की असा जगाताना एक फार सुंदर नाचत होता आणि त्याचा नृत्य पाहून शिवसमाधी भूल गये ऋषी मुनी नारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरधार असा जगाचा नायक कालियाच्या फणावरती उभा राहून नाचतोय आणि ज्या दिवशी जगाच्या नायकानं कालियाचं मर्दन केलं तो आसारा दिवस म्हणजे आजचा आसारा हा नागपूजनाचा नागपंचमीचा आसारा दिवस आहे आणि अशा दिवशी आपण त्याच आसारा शेषाला त्याच नागदेवतेला आपण सुद्धा विनंती करावी काय विनंती करावी जी विनंती तुकोबाराने केले महाराज ऋषिकेशा वेगी आला
उधरी मज दिना ते मगदना के उधरी मगदना के मगदना मगदना
बाबांचं म्हणणं आहे असं गाणं 2004 साली त्यांनी ऐकलं, त्याच्यानंतर आत्ताच ऐकलं आणि तेही लंकेमध्ये ऐकलं. बरं हो अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञान माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा वेगी आनावा तो हरी मददिना ते बुद्धारी. आचार्य ऋषी आपण भगवान नागदेवतेला काय विनवणी करावी, त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी त्याच्याजवळ आपल्या अंतकरणातील करुणा कशा पद्धतीनं भाकावी असं गोड दिग्दर्शन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराने केलेलं आहे. आणि असा असणारा अभंग आजच्या प्रथम दिनाच्या हरिकीर्तन सेवेसाठी मी निवडला होता. कदाचित अभंग निवडल्यानंतर बहुतेकांना मोठं आश्चर्य वाटलं असेल, हा अभंग हरिकीर्तनासाठी कसा निवडला. फक्त माझा मुद्दा होता तुका म्हणे शेषा आणि जागे करा ऋषिकेशा. गजर माऊलीचा गजर